श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। सर्वांचे कल्याण हो ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हा संदेश न बघता तू पुढे जाऊ नकोस, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा उलगडा होईल। पण त्या अगोदर हा संदेश शांत मनाने, शांत बुद्धीने, शांत चित्ताने तू शेवटपर्यंत ऐक। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा। नेहमी दुसऱ्यांना मदत करा। दुसऱ्यांना त्रास होईल अशी कधीही वागणूक तुम्ही देऊ नका। ठाम राहायला शिका। निर्णय चुकला तरी हरकत नाही, पण विश्वास स्वतःवरती असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते बाळा। होय, स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझ्याजवळ ये, तुझं आयुष्य आता मीच चांगले घडवणार आहे। फक्त जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहेस ना, तो कधीही ढळू देऊ नकोस। माझे नामस्मरण तू कधीही चुकू नकोस। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी राया असे टाईप करा आणि लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यामध्ये कितीही चिंता असू द्या, पण आपल्या स्वामी आईचा पाठबळ, स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचे प्रेम आपल्या पाठीशी आहे, हे कधीच तुम्ही विसरायचे नाही। आणि स्वामींवरचा विश्वास तर कधीही ढळू द्यायचा नाही। तुमचा हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका आणि बघा, नंतर तुमच्या आयुष्यात किती चमत्कार चांगले होतात ते। स्वामी नेहमी योग्य मार्गावरती चालतात, त्यांना कधीच त्यांच्या आयुष्यात दुःख देत नाहीत। चुकीचा मार्ग तुम्ही स्वीकारू नका। स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी त्यांचे अनुकरण तुम्ही करा। तुमच्या सोबत कायम स्वामी असणार आहेत। स्वामींची साथ कायमच आपल्या पाठीशी असणार आहेत। हम गया नहीं, हम जिंदा है असे स्वामी माऊली नेहमी म्हणतात। तुम्हालाही स्वामी माऊलींचा अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। स्वामींचे सकारात्मक विचार तुम्ही नेहमी तुमच्या जीवनात अवलंबवा। सकारात्मक लोकांसोबत राहावा। चांगली पुस्तके तुम्ही वाचा। त्यातून एक पुस्तक म्हणजे भगवद्गीता। गीता ही आयुष्याची वरती पातळी गाठण्याची पायरी आहे। आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया, या सगळ्यांमध्ये आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण भगवद्गीता देते। यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन सुद्धा शांत होते। आत्मपरीक्षण, संयम, ध्यान हे सगळ्या गोष्टी आपल्याला भगवद्गीतेतून मिळतात। त्यासाठी गीतेची व्याप्ती वैश्विक आहे। तिची शिकवण जाती धर्माच्या बंधनापलीकडील आहे। जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथापैकी मानली जाणारी भगवद्गीता ही आपल्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक आहे। गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे। कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच भगवद्गीता। श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान, तत्वज्ञान हे सर्व भगवद्गीतेत उलगडत जाते। गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाचे जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे। जे रोज गीताबरोबर ध्यान करतात त्यांना रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो। आइन्स्टाईन काय म्हणतो पहा, मी जेव्हा भगवद्गीता वाचतो तेव्हा विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो, तेव्हा बाकी सगळे अधिक निरर्थक मला भासते। गीता ही शाश्वत तत्वज्ञानाची सर्वात सरळ आणि सुलभ सारांश आहे। म्हणून फक्त भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठीच अमूल्य ठेवा आहे, ती म्हणजे भगवद्गीता। भगवद्गीता ही बहुतेक शाश्वत तत्वज्ञानांच्या सर्वात पद्धतशीर आध्यात्मिक सारांश आहे। सगळ्याच दृष्टीने गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे। त्यासाठी तुम्ही एकदा का होईना भगवद्गीता वाचा आणि त्यात सांगितलेले तुम्ही शिकवण तुम्ही जीवनात तिचा अवलंब करा। गीतेची सर्वाधिक मोलाची शिकवण म्हणजे आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच उत्तम आहे। हे एक प्रकारची हीच शिकवण आपल्याला आपल्या कार्याप्रती निस्वार्थी बनवते। आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण करायचा विचार करते आणि जीवन यात्रेचा आनंद कोणत्याही अपेक्षा न करता उपभोगायला शिकवते। निस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे असे भगवद्गीता सांगते। कारण जेव्हा मनुष्य या पातळीपर्यंत पोहोचतो तेव्हा अहम विलोप पावतो। जीवन हे कोणत्याही प्रकारचे यश मिळवण्याचा लढा नाही। तुम्ही उच्च पातळीवर पोहोचता आणि अंतिमतः आत्मा ब्रह्मांशी एकरूप होता।
बऱ्याच वेळा आपल्या पाहण्यात असे येते की लोक अगदी क्षुल्लक कारणांमुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणात क्रोधित होतात. अशा वेळेस सहिष्णुतेपेक्षा आक्रमकतेची भावना बळावते आणि समस्या अधिक वाढते. स्वतःच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती वाटत असते आणि या सगळ्या प्रकारात नकारात्मकता निर्माण होते. भगवद्गीता आपल्याला हीच नकारात्मकता नाकारायला शिकवते. आपल्या मनुष्य बांधवाबद्दल कोणतेही अप्रिय अनुचित भावना नाकारायला शिकवते. निराशेतून उत्पन्न होणाऱ्या भावना या अतृप्त इच्छा, महत्वाकांक्षा आणि बहुतेक वेळा नात्यांमधून निर्माण होतात. ज्या सगळ्यांचे मूळ असते अपेक्षा. वैफल्यातून निर्माण होणारा क्रोध हाच या सगळ्यातून निर्माण होणारा असतो. क्रोध मनुष्याला सर्वतोपरी अंध करतो. दुसऱ्या बाजूला संयम हेच दृढ मानसिक शक्तीचे प्रतिबिंब आहे. क्रोधामुळे संभ्रम होतो, संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते, स्मरणशक्ती गेल्याने विवेक बुद्धी नष्ट होते आणि विवेक बुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो. पण एक संयमी आत्मा जो या सगळ्याच्यात वावरत असतो, आपुलकी किंवा घृणा या दोन्हीपासून अलिप्त, त्याला चिरंतन शांती लाभ होते. तीच शांती आपल्याला मिळत असते, ती स्वामी महाराजांच्या शिकवणातून, भगवद्गीतेच्या वाचनातून. ते प्राप्त करण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जो पुरुष अंतदुःखी आहे, आत्मसंतोष हेच त्याचे सुख असते. आत्मानंद हे ज्याचे विश्वराम स्थान आहे आणि ज्याच्या आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे. असा योगी परमात्मा प्राप्त करून घेतो. तो आत्मज्ञानी योगी मोक्ष प्राप्त करून घेत असतो. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलेच होणार आहे असे समजून जर आपण आपले आयुष्य जगत चाललो तर नक्कीच आपल्या आयुष्यात आपण थोड्या प्रमाणात का होईना सुखी होऊ. क्रोधामुळे विवेकाची कास सुटून जाते तर अतिविवेक निर्माण होतो. नित्य अनित्य वस्तूचा विचार राहत नाही. समोह निर्माण होतो. या समोहनापासून मनुष्य भौतिक वादात अडकतो आणि तिथूनच अपेक्षा वाढतात, वाद वाढतो आणि भांडण वाढतात. ते सर्व बंद करण्यासाठी आपले विचार हे चांगले ठेवा आणि भगवद्गीता स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही ऐकत राहा. श्रीमद भगवद्गीता हा एक प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरुवातीला शिष्य अर्जुनाला गुरुरूपात उपदेश केलेला होता. तेच आपल्याला आज स्वामी आपल्याला गुरु बनून आपल्याला सांगतात, ते तुम्ही ऐका. तुमच्या मार्गदर्शनातून सजवलेल्या जीवनासाठी भगवद्गीतेच्या कथा तुमच्या मनाला प्रेरित करतात. जर तुम्हाला स्वामींचे मार्गदर्शन पाहिजे असेल तर लगेच तुम्ही होय मी स्वामी राया माझे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात असते परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी होऊ नका. असे समजा की मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गदर्शनासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे. तसेच परिश्रम करून एक उदाहरण स्थापित करा. आपण दुसऱ्याचे अनुकरण करण्यापेक्षा आपले अनुकरण कोणीतरी केले पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवरती नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे हे शक्य होऊ शकते असे स्वामी सांगतात. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कोणतीही कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कर्म मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो असे स्वामी म्हणतात. स्वामींची शिकवण तुम्ही लक्षात ठेवा.
निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही, कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळेच कर्म करत राहण्यास बाध्य आहे। याचा अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणता ना कोणते कार्य करण्यास बांधील आहे। प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते। आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते। आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात। पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो। त्यामुळे देवाकडे मागण्याची योग्य पद्धत ती जर कोणती असेल तर स्वामी भक्ती, स्वामींचे नामस्मरण। मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो तो दांभिक मानला जातो। दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते। खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली म्हणजे खूप मोठे आहे। इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय। असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होते, असे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे। जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योग शक्तीचे तत्व जाणतो तो निश्चल भक्तियुक्त होतो, यात कोणतीही शंका नाही। जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही। त्यामुळे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण, त्यांचे बोध तुम्ही घ्या। नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी जीवन जगाल, तुमचे कुटुंब आणि तुम्ही सुखकर आयुष्य जगाल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होईल। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली ही अशी आहे, आपण त्यांच्याकडे एक पाऊल टाकले तर स्वामी आपल्याकडे 100 पाऊल टाकतात। इथे फक्त गरज आहे ती विश्वासाची, स्वामी भक्तीची, स्वामी नामस्मरणांची। आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूची घंटी दाबून अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करायला देखील विसरू नका। हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा। सतत स्वामी महाराजांच्या नामस्मरणात बुडून राहा, लीन राहा। स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडणार नाहीत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।